नमस्कार. मी सुशील जोशी हरंगुळकर आपल्या सर्वांचं या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर आपण या चॅनलवरती या ठिकाणी भेटत आहोत. आजचा विषय हा बँकिंग व्यतिरिक्त असा एक वेगळा विषय या ठिकाणी आज मी संवादासाठी आपल्यासोबत घेतलेला आहे. आणि तो विषय म्हणजे कुठली संस्था ज्यावेळेस काम करत असताना त्या संस्थेला अनेक प्रकारचे कायदे त्या ठिकाणी लागू असतात आणि त्या कायद्याप्रमाणे त्या नियमाप्रमाणे त्या संस्थेचं कामकाज चालू असतं. मग हे काम करत असताना बरेचदा एखादी अशी घटना घडते आणि मग त्यावेळेस लक्षात येतं की अरे आपल्याला हा पण कायदा लागू होता, ह्याचं पण आपण अंमलबजावणी करायला पाहिजे होती आणि आपण ती केली नाही, म्हणून कुठंतरी एक वेगळ्या न्यायालयीन प्रक्रियेला त्या ठिकाणी आपल्याला सामोरं जाण्याची वेळ हे त्या संस्थेवरती येत असते. अशा बऱ्याच घटना आत्तापर्यंत आपल्या देशामध्ये घडलेल्या आहेत आणि त्या घटनांच्या संदर्भामध्ये जी न्याय प्रक्रिया आहे ती न्यायालयाच्या प्रक्रियेवरती अवलंबून आहे. म्हणजे न्यायाधीशांनी त्या ठिकाणी तो निर्णय घ्यायचा आणि मग तशी पद्धतीची दंड किंवा त्याला तो सजा भोगावी लागते. परंतु असं करत असताना बरेचदा असे काही कायदे आहेत जे आपण आपल्या संस्थेमध्ये त्या ठिकाणी राबवायचे आहेत. ही संस्था आता संस्थेमध्ये काम करणारे जे पदाधिकारी आहेत ते त्या ठिकाणी न्यायाधीशाची भूमिका मांडू शकतात आणि म्हणून मग न्यायालयीन प्रक्रियेला कुठं सामोरं जाण्याची आवश्यकता बरेचदा पडत नाही. असाच एक कायदा जो सहकारी संस्थांना लागू आहे, सर्व प्रकारच्या इन्स्टिट्यूटला लागू आहे. ज्या ठिकाणी महिला काम करतात अशा संस्थांना लागू असलेला कायदा तो म्हणजे पॉश म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरासमेंट. महिलांवरती होणाऱ्या अन्यायाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी सक्षम अशी एक कमिटी, एक समिती त्या संस्थेमध्ये कार्यरत असणं आणि त्या समितीनं त्या ठिकाणी सक्रियपणे काम करणं अशी या पॉश ॲक्ट 2013 या कायद्याची या ठिकाणी अपेक्षा आहे. नागरी सहकारी बँकांच्या संदर्भामध्ये व्हिडिओ बनवत असताना नागरी सहकारी बँकांना लागू असणारे कायदे ह्या संदर्भामध्ये आपण बरेचदा संवाद साधत असतो. परंतु हा एक महत्त्वाचा जो विषय आहे हा सर्व संस्थांना लागू आहे. मग नागरी सहकारी बँकांनीसुद्धा या संदर्भामध्ये त्या ठिकाणी निर्णय घेऊन महिला तक्रार निवारण किंवा विशाखा कमिटी, महिला तक्रार निवारण समिती अशा पद्धतीची एक समिती गठीत करणं आणि त्या समितीनं सक्रियपणे त्या संस्थेमध्ये काम करणं अशी अपेक्षा ही सुप्रीम कोर्टाची आहे. कारण सुप्रीम कोर्टानं विशाखा कमिटी स्थापन करावी आणि संस्थेच्या स्तरावरती त्या ठिकाणी या कमिटीनं महिलांवरती होणाऱ्या हॅरासमेंट संदर्भातले निर्णय, दंड हे त्या ठिकाणी घ्यावेत अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. म्हणजे सहकारी संस्था किंवा नागरी सहकारी बँका यांच्यामध्ये अशा पद्धतीची एक कमिटी असली पाहिजे ज्या कमिटीमध्ये महिलांवरती होणाऱ्या अन्याय, अत्याचार, महिलांच्या संदर्भामध्ये महिलांच्या असलेल्या पुरुषांच्या संदर्भातल्या तक्रारी ह्या त्या ठिकाणी नोंदवल्या गेल्या पाहिजेत आणि त्या तक्रारीवरती त्या ठिकाणी विचार करून निर्णय, जे दंडात्मक निर्णय देण्याची व्यवस्था ह्या संस्थेच्या स्तरावरती करण्यात आलेली आहे. महिलांविषयी तक्रार, महिलांची पुरुषांविषयीची तक्रार अशा पद्धतीनं ती काम करणारी कमिटी आहे. पुरुषांविषयीची तक्रार ही त्या ठिकाणी घेतली जाणार नाही. पुरुषांची महिलाविषयीची तक्रार त्या कमिटीमध्ये घेऊ शकतात आणि ती कमिटी जी आहे स्थापन हे बँकांमध्ये पण नागरी सहकारी बँकांमध्ये असणं हे बंधनकारक आहे. कारण एखादी घटना जर एखाद्या संस्थेमध्ये घडली आणि एखादी तक्रार जर त्या ठिकाणी संचालक मंडळाच्या समोर आली
किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या समोर आली तर ती डायरेक्ट त्याच्यावरती ॲक्शन घेणं हा त्या पद्धतीचा अभिप्रेत नाही. म्हणजे संचालक मंडळाकडे डायरेक्ट ती एखादी तक्रार जावी आणि त्यांनी त्याची दखल घ्यावी, याहीपेक्षा एक विशाखा नावाची कमिटी ही संस्थेच्या स्तरावरती असावी. त्या कमिटीची स्थापना करत असताना त्या संस्थेमध्ये काम करणारी एखादी ज्येष्ठ महिला कर्मचारी ही त्या समितीची अध्यक्ष असावी. एखाद्या NGOमध्ये काम करणारी एखादी महिला ही त्या कमिटीमध्ये असावी, जी त्या संस्थेवरती ची कर्मचारी नाही. इतर ठिकाणी ते काम करणारी एखादी समाजकार्य करणारी समाजसेविका, जसं आपण म्हणू, ज्यांना कायद्याचं सामाजिक बांधिलकी ज्यांनी कायम जपलेली आहे, समाजासाठी काम करत असतात, अशा एखाद्या प्रतिनिधींना त्या कमिटीमध्ये असणं हे आवश्यक आहे. संस्थेमध्ये काम करणारे इतर कर्मचारी, एखादा पुरुष कर्मचारी, इतर एखादी 1-2 महिला कर्मचारी, अशी मिळून कमीत कमी 5 व्यक्तींची कमिटी ही संस्थेच्या स्तरावरती स्थापन व्हावी. त्यामध्ये बँकेचे संचालक किंवा संस्थेचे जे संचालक असतील ते त्या कमिटीमध्ये असता कामा नयेत. बँकेचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा कार्यकारी संचालक जे आहेत ते सुद्धा त्या कमिटीमध्ये असता कामा नये. कारण ही कमिटी जी आहे ही प्राथमिक स्तरावरती काम करणारी कमिटी आहे. ह्या कमिटीने आपला रिपोर्ट जो आहे तो त्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मांडायचा आहे आणि मग मुख्य कार्यकारी अधिकारी ते संचालकांसमोर मांडतील. अशी त्रिस्तरीय काम त्या कमिटीच्या माध्यमातून व्हावं. म्हणून त्या कमिटीमध्ये संचालक किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी असू नयेत. कारण ज्यावेळेस त्या कमिटीवरतीच जर एखादे मोठे व्यक्ती असतील तर त्याची जी स्टेज आहे न्यायालयीन प्रक्रियेची ती कुठंतरी डायरेक्ट म्हणजे त्याचं आपण म्हणतो की हेरार्की जी फॉलो व्हायला पाहिजे, स्तर फॉलो व्हायला पाहिजे, तर तो त्या ठिकाणी होत नाही. म्हणून बँकेतील किंवा संस्थेतील महिला कर्मचारी, याचा संस्थेचे अध्यक्ष, इतर समाजसेविका, प्रतिनिधी म्हणून बाहेरील व्यक्ती त्यांना त्या संस्थेमध्ये घेणं आणि मग अशा पद्धतीने त्या कमिटीचं काम हे संस्थेमध्ये होणं. आणि आपण समिती गठीत केल्यानंतर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा डिस्ट्रिक्ट कलेक्टरेट यांना या संदर्भातली समिती गठीत केल्याची माहितीसुद्धा त्या संस्थेनं देणं हे अत्यंत आवश्यक आणि अनिवार्य बाब आहे. कारण संस्थेनं समिती गठीत केली आहे हे सरकारी कार्यालयांना किंवा न्यायालयीन प्रक्रियेला माहिती कसं होणार. त्याच्यामुळे आपण त्यांना सांगितलं पाहिजे की आमच्या संस्थेमध्ये अशा पद्धतीची आम्ही समिती गठीत केली आहे. म्हणजे उद्या जर एखादी तक्रार डायरेक्ट जर न्यायालयीन प्रक्रियेसमोर आली किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे जर अशा पद्धतीची एखादी तक्रार आली तर त्यामध्ये विचार करत असताना त्यांना निर्णय घेण्यासाठी त्या ठिकाणी लक्षात येतं की अशा पद्धतीची कमिटी ही त्या संस्थेच्या स्तरावरती आहे आणि त्या कमिटीकडे आपण अर्ज करावा, असे निर्देश त्या ठिकाणी हे न्यायालयीन प्रक्रियाच्या माध्यमातून येणं, दंडाधिकारीच्या माध्यमातून येणं हे अपेक्षित आहे. मग कमिटीनं काम कसं करावं या संदर्भामध्ये खूप मोठा विषय आहे. ॲक्च्युली सेक्शुअल हॅरासमेंट म्हणजे काय या संदर्भातले 20 ते 22 मुद्दे जे आहेत हे खूप बारकाईनं अभ्यास करणं आणि त्या संदर्भामध्ये बँकेच्या संस्थेच्या स्तरावरती एक पॉलिसी तयार करणं की ही कमिटी आहे, ह्या कमिटीचं स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर अशा पद्धतीनं असेल, ह्या कमिटीची ही पॉलिसी आहे, ह्या कमिटीमध्ये कोण लोक मेंबर असतील, त्यांचं कामकाज आहे काय आहे, त्यांची जबाबदारी काय आहे, कर्मचाऱ्यांचा अवेअरनेस प्रोग्राम, बँकेतील संस्थेतील कर्मचारी यांना ह्या समितीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं काम होणार आहे आणि कुठल्या कुठल्या बाबींवरती आपल्याला दंडात्मक कारवाई होऊ शकते, कुठल्या तक्रारींची दखल कशा पद्धतीने घेतली जाईल, या पद्धतीची सर्व प्रक्रिया ते पॉलिसीमध्ये असली पाहिजे आणि त्या पॉलिसीप्रमाणे त्या कमिटीनं काम केलं पाहिजे हे अभिप्रेत त्या ठिकाणी आहे. म्हणून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना एवढंच सांगू इच्छितो की आपण आपल्या संस्थेच्या स्तरावरती एक कमिटी नक्की बनवा. आपल्याला या संदर्भामध्ये काही शंका, काही अडचणी, काही प्रश्न असतील तर मी मुक्तपणे आपल्या सेवेसाठी सदैव या ठिकाणी उपस्थित आहे.
नागरी सहकारी बँकांना कुठल्याही पद्धतीची तोशिष सहन करण्याची वेळ येऊ नये म्हणून हे सर्व व्हिडिओ या ठिकाणी बनवण्याचा आटापिटा या ठिकाणी मी घेतलेला आहे. कारण नागरी सहकारी बँका, पतसंस्था, मल्टीस्टेट यांना मार्गदर्शन करणाऱ्या संस्था ह्या खूप आहेत, पण त्यांचं जे मार्गदर्शन आहे ते एवढ्या मोठ्या स्तरावरचं आहे की आपणाला त्या ठिकाणी काम करत असताना येणाऱ्या अडचणी ज्या आहेत ती खूप छोट्या छोट्या असतात आणि मग आपण कायदे शोधायला त्यावेळी चालू करतो. म्हणून पॉश ॲक्ट 2013 1997चा कायदा, परंतु सुप्रीम कोर्टानं त्याला 2013च्या ॲक्टखाली विशाखा कमिटी स्थापन करावी म्हणून एक वेगळं त्या ठिकाणी जजमेंट संस्थांना दिलं आणि मग त्याचाच एक भाग म्हणून सर्व संस्थांनी अशा पद्धतीची एक कमिटी तयार करणं आणि त्या कमिटी नुसतं तयार करून भागणार नाही, तर त्या कमिटीनं वारंवार अवेअरनेस प्रोग्राम हे घेतले गेले पाहिजेत. कमिटीमध्ये जे सदस्य असतील त्या सदस्यांना, जे बाहेरील सदस्य आहेत, जे बँकेचे कर्मचारी नाहीत, अशांना भत्ता आपण त्या समितीचा देऊ शकतो. पण बँकेतील कर्मचारी जे आहेत त्यांना भत्ता देणं हे अकाउंटेबिलिटीच्या किंवा अकाउंटिंग किंवा खर्चाच्या दृष्टिकोनातून हे त्या ठिकाणी शक्य नाही किंवा ते देऊ नये. कारण बँकेचे कर्मचारी हे पगारदार आहेत, त्यांना बँक पगार देते आणि एक वरिष्ठ कर्मचारी म्हणून त्यांची जबाबदारी त्या ठिकाणी आहे. म्हणून भत्ता किंवा इतर फायनान्शियल बेनिफिट्स या कमिटीच्या मेंबर्सला कुठले घेता येणार नाहीत. आणि मग अशा पद्धतीनं आपण ही कमिटी स्थापन करावी आणि त्या कमिटीचं जे कामकाज आहे ते आपण सुरुवातीला पॉलिसी फॉर्म करून कमिटी स्थापन केल्यानंतर त्याची बोर्डामध्ये मंजुरी घेऊन, पॉलिसीची मंजुरी घेऊन, कमिटीच्या स्थापनेची मंजुरी घेऊन, तसे अपॉइंटमेंट लेटर्स त्या सोशल वर्कर असतील आणि इतर मेंबरला सर्वांना देऊन एक रिपोर्ट त्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि डिस्ट्रिक्ट कलेक्टरेट यांना आपण पाठवला पाहिजे, जेणेकरून आपण त्याची अंमलबजावणी केलेली आहे त्या संदर्भातील नोंद ही सर्व कार्यालयांमध्ये होणे हे सुद्धा कायद्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला काही अडचण आली तर आपण मला या ठिकाणी संपर्क साधावा. मी आपल्याला मदत करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. हे वारंवार मी आपल्याला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. हा व्हिडिओ आपण पाहिल्यानंतर इतर संस्थेच्या पदाधिकारी, संचालक, कर्मचारी, बँकांचे कर्मचारी या सर्वांना आपण पाठवावा. त्यांनाही नक्कीच याची मदत होईल आणि आपण आपल्या सहकारातून समृद्धी हे जे घोषवाक्य आहे, याला खूप मोठी 100 वर्षापेक्षा खूप मोठी अशी परंपरा आहे, त्याला कुठंतरी आपण पात्र ठरू अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद.